नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहे आज आपल्या शेतामध्ये गायींना नेपियर घास नेण्यासाठी. तर आता घास कापणं झालेला आहे. आता एवढा घास कापल्याच्यानंतर हा घास आपल्याला गाडीकडे न्यायचा, त्यानंतर गाडीवर ठेवायचा आणि गोठ्याकडे न्यायचा. मग आता पाऊस असल्यामुळे जो आमचा शॉर्टकट रस्ता होता तो बंद झालेला आहे, म्हणजे पावसामुळे गाडी जात नाही. तर आता लांबून 7 किलोमीटरहून एवढा घास आम्हाला घरी न्यावा लागतो, 5 गाईंचा व 4 कालवडींचा. तर मला एका भावाची कमेंट आली होती की भाऊ, तुला एका वर्षाला किती टन वाळलेला चारा लागतो? म्हणजे तसंच कडबाकुट्टी झालं, भूस झालं, हरभऱ्याचं, तुरीचं भूस झालं, सोयाबीनचं भूस झालं. तर मी सांगू इच्छितो की मी जवळपास 7 ते 8 ट्रॉली भूस जमा करून ठेवले होते. तसंच 3 ट्रॉली कोट्यामध्ये जमा करून ठेवलं होतं. कोट्यातलं 3 ट्रॉली संपलं. त्यानंतर आता जे शेतामध्ये ठेवलेलं होतं, शेतामधलं बी 1-2 ट्रॉली मी घराकडे नेऊन ते पण खाण्यात आलेलं आहे पूर्ण गाईंच्या. व 1700 भेंडी माझ्याकडे कडबा होता, त्याची कुट्टी करून ती पण खाऊ घातलेली. म्हणजे जवळपास जानेवारी महिन्यापासून एवढा वाळलेला चारा लागलेला आहे. व तसेच हिरवा चारा कंटिन्यू देणं चालू आहे. हिरवा चारा म्हणजे उन्हाळाभर हिरवा चारा कंटिन्यू, एक टाईम कधी 2 टाईम असा चालू होता. आता एवढा घास राहिला, एवढा घास झाल्याच्यानंतर मी इकडे शाळू पेरलेला आहे एकरभर. हा घास झाल्याच्यानंतर हा शाळू चालू करायचा ज्यावेळेस खाण्यायोग्य झाला त्यावेळेस. म्हणजे लहान असताना नाही, थोडा कांड्यामध्ये आल्याच्यानंतर शाळू चालू करणं लागतो. नाही तर जर आपण लहान असताना खाऊ जर घातला गाईंना, तर गाईंना लागण्याची भीती असते. लागल्याच्यानंतर गाई आपल्या दगावू शकतात, त्यामुळे त्याची भरपूर काळजी घ्यावी लागते. तसेच शाळूच्या चाऱ्यामध्ये भरपूर पोषक घटक असल्यामुळे शाळूचा चारा बाकीच्या चाऱ्यापेक्षा हिरव्या चाऱ्यामध्ये एकमेव चांगला चारा आहे. ज्यामुळे मला तर अनुभव आला की त्याने दूध पण भरपूर वाढते शाळूच्या चाऱ्याने. मला तर मक्कापेक्षा बेस्ट वाटतो, कारण की याने दूध तर वाढतेच, त्यानंतर गायींची तब्येत पण सुधारते आणि चांगली राहते. गाय चमचमीत राहतात. त्यानंतर गायींना थोडा चारा दिला, थोडाच, जास्त पण द्यायचं काम नाही. जेवढे आपण समजा मक्कामध्ये कुट्टी करून देतो त्यापेक्षा थोड्या जरी द्याला तरी पण गायींना पोट भरल्यासारखे असे वाटते. कारण की हा चारा पोट भरावा आहे शाळूचा. व तसेच दूध उत्पादनामध्ये वाढ होते या चाऱ्याने शाळूच्या. नेपियर घासपेक्षा, त्यानंतर जे आपण बियाचं घास लावतो त्यापेक्षा, मक्कापेक्षा मला तर सगळ्यात बेस्ट हा आपला शाळूचा चारा वाटतो. कारण की शाळूचा चारा मी कंटिन्यू जेव्हापासून गाईचं नियोजन लावलेलं आहे, म्हणजे जेव्हापासून 2 ते 2.5 वर्षापासून गाई खरेदी केलेलं आहे, तेव्हापासून मी शाळूचा चारा देतो गाईंना. दुसरा कुठलाही चारा देत नाही. फक्त शाळूचा चारा अवेलेबल नसला तर मग घास, नेपियर घास झाला, किंवा मी आता हे बी आणून हे गवत लावलेलं होतं, ते बियाचं गवत हे तुम्ही बघू शकता. तर हे आता जास्त दिवस पुरत नाही, कारण मी कमी लावलेलं आहे, फक्त 4 ते 5 गुंठे लावलेलं आहे. हे जास्तीत जास्त एकदा कापणी सुरू केली त्याच्यातले 8 ते 10 दिवस पुरतं. त्यानंतर मग दुसऱ्या चाराचं नियोजन मला लावणं लागतं. तर शाळूचा चारा कमसे कम एकदा आल्याच्यानंतर जवळपास 2 महिने जाईल. 2 महिने म्हटल्यावर तरी भरपूर झाले आपल्यासाठी. 2 महिने म्हणजे आपला ऑगस्ट-सप्टेंबर महिना निघून जाईल. पण त्यामध्ये नियोजन कसं करणार मी? अर्धा एकर शाळूचा चारा खाऊ घालणं झाला की त्यानंतर लगेच ट्रॅक्टरनी परत पेरणी करून घ्यायची अर्धा एकरामध्ये. राहिलेला अर्धा एकर खाऊ घालण्यापर्यंत तो अर्धा एकर परत खाण्यासाठी योग्य, म्हणजे खाण्यासाठी येतो. थोडा समजा टाईम मागं पुढं होऊ शकतो 10-15 दिवसाचा, तोपर्यंत मग आपण या घासावर हँडल करून घ्यायचं सगळं काम. नाही तर मग वाळलेल्या चाऱ्यावर, पण वाळलेला चाराही आता कडबा पेंडी माझी झालेली आहे, त्यामुळे भूस किती प्रमाणात खाऊ घातली तर भुसावर काही गाई दूध देत नाही. म्हणजे दुधामध्ये गेलं घट होऊन जाते 2 ते 4 दिवसामध्ये. म्हणजे जी गाय 10 लिटर देत असेल ती लगेच 4 ते 5 लिटर दूध देणार. त्यामुळे एक टाईम एक तर हिरवा नाही तर मग कडबा कुट्टी तरी पाहिजेत. तर असं चाऱ्याचं नियोजन आहे मित्रांनो. तर मी जवळपास सांगू इच्छितो की 8 ते 10, म्हणजे 2 ट्रॉली कोट्यामध्ये, 2 ते 3 ट्रॉल्या, 8 ट्रॉली शेतामध्ये, या 10-11 ट्रॉली भूस, त्यानंतर 1700 भेंडी कडबा कुट्टी, म्हणजे कडबा स्टॉक केला होता आणि त्याची कुट्टी करून खाऊ घालला आहे. त्याच्यानंतर जवळपास मला जानेवारी महिन्यापासून शाळू लागला असेल जवळपास 5 ते 6 एकर. म्हणजे मी विकत घेतला होता काही घरचा, असा 5 ते 6 एकर. त्यानंतर घास चालूच आहे, असं माझं नियोजन होतं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी भावाला सपोर्ट करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकत जाईन तुमच्या पाहण्यामध्ये येईल. व तसंच माझा छोटासा गोठा आहे, सुरुवात छोटी आहे, शेवट मात्र तुमच्या शेतकरी भावाचा मोठा झाला पाहिजे. त्यामुळे शेतकरी भावाला सपोर्ट करा.
व बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला जो मी नवीन व्हिडिओ आणेल ते तुमच्याद्वारे यूट्यूबद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, तुमच्या यूट्यूब पेजवर, फ्रंट पेजवर. तर चला भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.